गोष्ट अशक्य नाही बरं का. आमच्याकडे थोडासा धीर पाहिजे. बायबल सांगतं मी धीर धरून परमेश्वराची धीर आणि वाट वाट बघण्याचं अंतःकरण नसल्या कारणानं आलेले आशीर्वाद आमच्या हातून निघून जातात. म्हणून देवाच्या लोकांनी सतत आणि सतत लक्ष देवाकडेच लागलं पाहिजे. मला वाटते 15 दिवसाखाली एका बहिणीने मला कॉल केला आणि सांगितलं की पाळक साहेब प्रार्थना करा. आमच्या घरात चोर शिरले आणि चोरानं आमचं सगळं सोनं घेऊन गेले निघून. पैसे घेतले, सोनं घेतलं आणि चोर फरार झाले. मग आम्ही तर साक्षी तुमच्या भरपूर ऐकतो की देव तुमच्या प्रार्थना ऐकतो. मग अशी प्रार्थना करा की चोर सापडावे. म्हटलं पोलिसाचं काम पण पाळकाला जातं नाही का. म्हटलं आमचं सोनं आम्हाला मिळालं पाहिजे. मग तुम्ही प्रार्थना करा. त्यांचा विश्वास एवढा मोठा होता ते तुम्ही प्रार्थना केल्यावर चोर 100% सापडेल. मी म्हटलं चोर सापडलं तर सोनं सापडायला पाहिजे का. तो काय लगेच विकून मोकळा पण होतो. परंतु प्रार्थना केली आणि अवघ्या 2च दिवसात चोरही सापडलं आणि सोनंही सापडलं. म्हणजे देवाला काही सुद्धा कठीण नाही. कोणतीच गोष्ट देवाला कठीण नाही बरं का. मी तर लोकांपासून शिकायला लागलो. लोकांचा विश्वास आणि विश्वासाच्या द्वारे महत्कृत्य चिन्ह चमत्कार. कोणाचं जीवन बदलतं, कोणाच्या घराचं बांधकाम, कोणाचा कर्जाचा प्रश्न, कोणाचा नवरा निघून गेला आणि तिकडून तो म्हणतो मी येणार नाही. तेवढ्या देव त्याच्या मनाचा ताबा घेतो. तो पश्चाताप करतो, पत्नीला क्षमा मागतो आणि पुन्हा त्यांचा संसार नीट होतो. असाधारण. आणि ज्या गोष्टी तुम्ही कल्पना पण करू शकत नाही तितक्या वेगानं देव या दिवसात काम करत आहे. म्हणून ज्याची सेवा करत आहोत, ज्याची आराधना करत आहोत, तो जगातला सगळ्यात भारी देव आहे. तो तुम्हाला सापडलाय. तो तुम्हाला सापडलाय. म्हणून लक्ष फक्त देवाकडे लावायचं, बाकी नाही इकडे तिकडे कुठं लावायचं. हा प्रश्न येणार. जीवन आहे तर प्रश्न आहेच. कोणाकडे असं आहे का जिवंत आहे पण तो श्वास न घेता जिवंत आहे. कोण आहे का हो. तुम्ही जिवंत असल्याचं लक्षणच श्वास आहे. तसं तुम्ही मनुष्य म्हणून जीवन जगता. तुमच्याकडे प्रश्न आहेत म्हणून तुम्ही माणूस आहे. बरोबर आहे की नाही. पशु पक्ष्यांना कुठले आलेत पक्षी, कुठले प्रश्न आहेत. चिमण्यांचा डॉक्टर, कावळ्यांचा डॉक्टर कुठं सापडला काय. ते चिमण्या पडल्या तर दुसरी चिमणी ती टोचा मारती, तीच पंपिंग करते, उठून घेऊन जाते. डॉक्टर शोधायला जात नाही. त्यांची कुठं भांडणं नाही, कुठलं तंट नाहीत. कारण देवानं माणसाला बुद्धी घालून विशेष प्रकारचा व्यक्ती बनवला आणि या मनुष्यानं देवाची सेवा करावी, त्याच्यावरती भाव ठेवावा, त्याला जाणून घ्यावं आणि सगळं करत असताना या पृथ्वी तलावरचं त्याचं आयुष्य संपावं आणि त्यानं स्वर्गामध्ये पोचावं. देव जगामध्ये मनुष्याला प्रश्न का देतो तर त्याला देवाची ओळख व्हावी. परंतु आज जी गोष्ट मी पाहणार आहोत, अंतःकरणपूर्वक भाव. अंतःकरणपूर्वक भाव. विश्वास तर सगळ्यांकडे आहे. जर तुम्ही बघितलं ना तर झाडाखाली ठेवलेल्या देवाभोवती पण गर्दी आहे. झाडाखाली जर देव सापडला ना, तुम्ही सिव्हिलमध्ये बघा आहे की नाही, दवाखान्यात जेवढी गर्दी तेवढी झाडाखाली गर्दी आहे. तिथं पण तुम्हाला गर्दी दिसेल. मंदिरात जाल तिथं तुम्हाला गर्दी दिसेल. मशिदीमध्ये जाल तिथं तुम्हाला गर्दी दिसेल. मग गर्दी तर सगळीकडेच आहे. परंतु बायबल मधला देव, मी बायबल मधल्या देवाविषयी तुम्हाला सांगत आहे. ज्या देवासंबंधानं तो म्हटला मी अनन्य देव, माझ्या परत्वे दुसरा कोणी देव नाही. अनन्य म्हणजे अतुलनीय. माझी तुलनाच तुम्ही कुणाबरोबर करू शकत नाही. आणि त्याच्या संबंधानं म्हटलं मी जो आहे तो आहे.
काय या शब्दाचा अर्थ मी जो आहे तो आहे. मी आहे म्हणजे तो पावलोपावली तुम्हाला खात्री देतो, कन्फर्मेशन देतो, घाबरू नका मी आहे. पण कोणाला आहे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, गर्दी सगळीकडे आहे, सगळे शोध घेतात देवाचा. असो एक स्तोत्र 28 आणि त्याचं 7 ते 9 वचन. स्तोत्र संहिता 28 7 ते 9 वचन. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. परमेश्वर माझं सामर्थ्य व माझी ढाल आहे. माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेविला. कसा भाव? अंतःकरण पूर्वक. परमेश्वर, वाचा परत वचन. परमेश्वर माझे सामर्थ्य. परमेश्वर माझं सामर्थ्य म्हणजे देव माझी ताकद. पहा दुसरी गोष्ट, हा परमेश्वर माझे सामर्थ्य, माझं सामर्थ्य व माझी ढाल आहे. माझी ढाल आहे. दुसरी गोष्ट माझं बचाव आहे. हा, त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. 9 वचन. तू आपल्या लोकास तार. आपल्या वतनाला आशीर्वाद दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय याच्या संबंधाने म्हटलं की अंतःकरणपूर्वक भाव. मग हा कसला भाव आहे? ज्याच्या संबंधाने म्हटलं, जर परमेश्वरावर तू अंतःकरणपूर्वक भाव म्हणजे विश्वास. आता भाव म्हणजे नुसता विश्वास नाही. मराठीत एक म्हण नाही का, मनी नाही भावानी, म्हणजे काय हो? ठीक आहे, भाव म्हणजे तुम्ही विश्वास. मनी नाही भाव, देवा मला पाव. मग तुम्ही आता देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी चर्चमध्ये आहे. देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी प्रार्थना करतो. देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी गीत गातो. देवावर माझा विश्वास आहे म्हणून मी प्रीचिंग करतो. मी म्हणतो मुळीच नाही. कधी कधी प्रीचिंग हे एक प्रोफेशन बनतं. प्रीचरचा विश्वास कधी कधी गेलेला असतो, त्याच्यातली आराधना गेलेली असते. विश्वास आणि भाव या 2 भिन्न प्रकारच्या गोष्टी आहेत. कधी कधी विश्वास ठेवायला भाग पडतं, म्हणजे तुमच्या मनामध्ये एक प्रकारची धाकधूक आहे, पण तुमच्या समोर पर्याय नाही म्हणून तुम्ही ठेवता विश्वास. भाव तसा नसतो बरं का. या भावामध्ये जो असतं ना, ती गोष्ट अशी असती की याच्या परत्वे दुसरीकडे कुठं माझं लक्षच नाही. आणि अंतःकरणामध्ये एवढी गॅरंटी आहे ना. कसली गॅरंटी माहिती का? तो शद्रक मेशक अबेदnego म्हणतो ना, या भट्टीतनं सोडवायला तो, पण या मूर्तीला मी, हा त्याचा भाव झाला, हा विश्वास नाही. हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, विश्वास असतो त्या डॉक्टरकडे आणि डॉक्टर सांगतो की हा पेशंट 99% गेल्यात जमा आहे, 1% खात्री आहे. मग तुम्ही घरी का नाही घेऊन जात? तुम्ही का घरी नाही घेऊन जात? तुम्हाला अजूनही वाटतं बरं, तुम्ही कॉल करून लोकांना काय सांगता माहिती का? गेल्यात जमा आहे, मशीन लावली आहे, आता डॉक्टर डिक्लेअर करणार आहे, तरी 2-4 लाख रुपये तुम्ही बिल भरत बसता. परंतु मी तुम्हाला सांगू का, भाव कशाला म्हणतात? शिनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीचा मुलगा आजारी पडून मेला आणि मेल्यावर तिचा नवरा तिला सांगतो की तुझा आणि मुलगा मेलेला आहे. त्यास ती काय करते माहिती का? गाढव घेती आणि बरोबर असणाऱ्या चाकराला घेती आणि आलिशाकडे जाती हाकत आणि त्या ठिकाणात आलिशाला जाऊन भेटती आणि त्याला काय म्हणते माहिती का? मी तुला मुलगा मागितला नव्हता, तू दिला आणि तू दिलेला मुलगा मेलेला आहे आणि मग आता तुला माझा मुलगा जिवंत करावा लागेल. तो गेहेजीला पाठवतोय. ते म्हणते गेहेजी नाही, सेकंड ऑप्शन नाही, तूच. याला भाव म्हटलेला आहे. याच्यामध्ये ती श्रद्धा आहे. या भावामध्ये जे आहे ना, दुसरं तिसरं ऑप्शन नाही, सेकंड ओपिनियन नाही, दुसरी श्रद्धा नाही, दुसरं चाचपणं नाही. कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती माझी मदत करेल या अपेक्षेनं नाही.
तिसऱ्या व्यक्तीवरती भरोसा नाहीये. बायबल सांगतं तू अंतःकरणपूर्वक. मग आता हे अंतःकरणपूर्वक पण काय ते पण लक्षात घेतलं पाहिजे. अंतःकरणपूर्वक काही लोकांचा शरीरानं विश्वास आहे. शरीरानं बघा, शरीरावरचा विश्वास जर तुम्ही बघितलं ना, चालता चालता चुकून लात जर लागली तरी ती दारोड्याला बी लागते बरं का. त्याला लातच घालायला पाहिजे, पण त्याला चुकून लात लागली तर आम्ही पाया पडतो नाही का. मग हे काय, हे शरीराचा विश्वास आहे. ती शरीराला सवय लागलेली आहे. ती शरीराला सवय लागलेली आहे. कधी कधी बाकीचे लोक अजून दुसरा प्रार्थनेचा विषय दुसरा. भारताचे नागरिक तुम्ही आहात, राष्ट्रगीत लागल्याबरोबर आपोआप तुम्ही जागेवरती थांबता. का थांबता? ती तुमच्या शरीराला लागलेली सवय आहे. म्हणजे शरीर भाव ठेवतं बरं का, अंतःकरण भाव ठेवत नसतं. अतिरेकी पण थांबतात बरं का राष्ट्रगीत लागल्यावरती. आतमध्ये युद्ध चाललेलं असतं, आतमध्ये विश्वास नसतो. गुंड मवाली पण राष्ट्रगीत चालल्यावर थांबतात, पण ते कोणाला तरी मारतात. आणि प्रतिज्ञा काय? भारत माझा, सारे भारतीय. मग तुझ्याच बांधवाला मारतोस की तू. कुठं तरी गडबड आहे. म्हणून बायबल जे आहे ना ते स्पष्ट आणि स्वच्छ आहे. ते तुमच्या डोक्यातल्या सगळ्या शंकाच काढून टाकतं आणि तुम्हाला तुम्ही ओरिजिनल काय ते तुम्हाला दाखवतं. तुम्हाला देवाला दोष द्यायला एवढी पण जागा राहत नाही. तुमची प्रार्थना काय माहिती का? देवा तू माझी मदत कर, माझं सहाय्य कर, मला आजारपणातनं बाहेर काढ, आर्थिक प्रश्नातनं बाहेर काढ, माझी लग्नासाठी मदत कर, मला लेकरं होण्यासाठी मदत कर. तुम्ही देवाकडे हाक मारली, देवाकडे सहाय्य मागितलं, तुम्ही अनेक याचना करता, पण वचन काय सांगतं? तू अंतःकरणपूर्वक माझ्यावरती भाव ठेव. आता भाव म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तिसरा पर्याय. भाव म्हणजे देव. बरं म्हणतात ना, जिथं भाव तिथं, जिथं भाव तिथं. मग आम्हाला कुत्र्यात पण देव दिसतो, आणि चावलं तर इंजेक्शन. मग देव चावला तर पावला पाहिजे ना. कुत्र चावलं तर उलट तुमचं कल्याण व्हायला पाहिजे. बरं दुसरी गोष्ट, इकडं माणसाला लात लागली तर तुम्ही म्हणता पाया पडता. कुत्र्याला लात लागली की ते चावतं, बदला घेतं. म्हणजे तुमचा भाव, तुमची श्रद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी गोंधळ आहे. तुम्हाला खऱ्या देवाविषयी आणि श्रद्धेविषयी, विश्वासाविषयी आणि तुमच्या अंतःकरणाविषयी माहिती होणं फार गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा जो भरोसा आहे, आणि तो भरोसा तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये एक नवीन प्रकारची आशा निर्माण करणार आहे. त्यातले आशीर्वाद तुम्हाला मिळवणार आहे. कोणते आशीर्वाद? वाचा. हा. परमेश्वर माझे सामर्थ्य, परमेश्वर माझं सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला. अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. मी सहाय्य पावलो. म्हणून माझे हृदय उल्हास. सहाय्य तर सगळ्याला आवश्यक आहे. प्रत्येकाला मदतीची गरज आहे. असं कोण व्यक्ती या ठिकाणामध्ये नाही की ज्याला मदतीची गरज नाही असं म्हणणारा व्यक्ती. मी तर म्हणतो मला त्याचे पाय धुवून पाणी प्यायचंय. इथं बसलाय कोणी आणि पाळक साहेब मी आज फक्त देवाला देण्यासाठी आलो. तुम्ही काय येता हो? तुमच्या मागे ज्यावेळेस भुंगे लागतात ना, त्यास तुम्ही मंदिरात पळत पळत धावत धावत येता. मग पाऊस असेल, पाणी असेल, तरी तुम्ही पळत पळत येता. म्हणजे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सहाय्याची आणि मदतीची अपेक्षा आहे. परंतु देवाकडे येत असताना देवाचे नियम मात्र ठरलेले आहेत. कोणते नियम? तू अंतःकरणपूर्वक माझ्यावरती भरोसा ठेवला पाहिजे. अंतःकरणपूर्वक म्हणजे काय? लक्षात ठेवा, जसं बाहेर एक मनुष्य आहे, हा बाहेरचा मनुष्य आहे ना, दिसतो तसा नसतो. म्हणून बरेच लोक म्हणतात तो दिसतो तस नाही बरं का. बायको पण म्हणते अहो माझा नवरा फक्त मीच ओळखून आहे. तुम्ही काय ओळखता त्याला? चर्चमध्ये आल्यावर लय देवदूतासारखं बसतो,
जरा एक दिवस घरात आमच्या कॅमेरा ठेवलाय, रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो. तुम्ही जे आहात ते तुम्ही नाही. आणि मग हा चर्च मधला मनुष्य एवढा चांगला असतो, घरी गेल्यावर काय होतं त्याला, म्हणजे आतमध्ये एक मनुष्य आहे, सुप्त आहे. हा आतला मनुष्य जो आहे, आणि तो एकतर देवाच्या अधीन आहे किंवा सैतानाच्या अधीन आहे. एक मनुष्य दोन कॅरेक्टर कसं काय जगू शकतो? कसं दोन कॅरेक्टर जगू शकतो? देवात तर देवात, जगात तर जगात. पण एक मनुष्य आतमध्ये वेगळा आणि बाहेर वेगळा. आणि मी तुम्हाला सांगतो, हा जो मनुष्य आहे ना, हा एक मनुष्य घेऊन जगत नाही, 6000 माणसं आतमध्ये घेऊन जगतो. किती हो? कारण ते स्पिरिट आहे, आतमध्ये स्पिरिट आहे, बाहेर देह आहे. आणि लोक फक्त देहाला ओळखतात, पण देव मात्र आत्म्याला ओळखतो. कारण देव कोण आहे? आत्मा आहे. तुमच्या देहाला तो तुमच्या आत्म्याचं तारण व्हायला पाहिजे. देहाचं तारण काय? ज्या दिवशी तुम्ही मरणार त्या दिवशी तुमच्या देहाचं तारण म्हणजे सुटका. मेला की तुमच्या देहाचं तारण झालं. पण आत्म्याचं काय? या आत्मिक मनुष्याला आतला करणं म्हणजे जसा तुमच्या कानावरती आवाज आहे. आता तुमच्या बाहेरचा मनुष्य ऐकत आहे, सगळ्यांच्या बाहेरचा जो माणूस आहे ना तो ऐकत आहे. मग तुम्ही म्हणता प्रीचिंग चालू आहे, तुम्ही म्हणता कसलं प्रीचिंग चालू आहे? तर परमेश्वरावर तुमचं टायटल काय? परमेश्वरावर अंतःकरणपूर्वक भाव ठेव. हे टायटल तुमच्या डोक्यामध्ये बसलं आणि तुम्ही त्याच्याविषयी विचार करू लागला. पण आतमधला मनुष्य, तो मनुष्य ते स्वीकारायला तयार नाहीये. तो मनुष्य स्वीकारायला तयार नाही. तो युद्ध करत आहे. देवावरती विश्वास ठेवून देवानं तुझं काय चांगलं केलंय? तुझ्या घरात किती अडचणी आहेत, तुझ्या कुटुंबात किती समस्या आहेत, तू एवढे दिवस प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचा तुला काय फायदा झाला? तू जेव्हा जेव्हा देवाला हाक मारतो, तू पास होण्यासाठी प्रार्थना करतो तो नापास होतो. तू सक्सेस मिळण्यासाठी प्रार्थना करतो, अपयश तुझ्याकडे येतं. तुला परदेशी जायचं असतं, पासपोर्टसाठी अर्ज केला जातो, तिथं तुला डिसऑर्डर मिळते. आणि त्या ठिकाणात कुठल्या पण बाहेरचा मनुष्य चर्चमध्ये बसलाय, बाहेरचा मनुष्य युट्यूब वरती ऐकत आहे. तर सगळ्या क्रिया चालू आहे. आणि देव या बाहेरच्या माणसाकडे बघत नाही बरं का. ऐका, देवाचा प्रॉब्लेम काय माहिती का? तुम्ही इथं किती पण बसा, डोळे झाकून रिस्पॉन्स द्या, हा प्रेज द लॉर्ड, हालेलुया म्हणा. देव तुमच्या तोंडाकडे चुकून बघत नाही, तो आत घुसतो. कुठं? आणि आतमध्ये घुसून तो आतमधला विश्वास तपासत असतो. आतमध्ये तुमचा भाव कसा आहे. म्हणून तर आम्ही पाहतो, शमूएलला म्हणतो, दाविदाकडे तो, देवा अरे याची उंची नाही, दिसायला पण नीट नाही, याला कस काय राजा करू? शमूएलला देव म्हणतो, तू बाह्य स्वरूप पाहतो, मी अंतःकरण पारखणारा देव आहे. मी बाहेरून नाही बघत, मी आतून बघतो. आणि ज्या देव आतून बघतो, आणि आतला कान, अंतःकरण म्हणजे आतला कान, जसा बाहेरचा कान आहे. ऐका, जसा बाहेरचा कान आहे ना, तसा आतला पण कान असतो. आणि मग तुम्ही म्हणता, मला कोणीतरी आवाज दिला आता. घरातले म्हणतात नाही कोणी आवाज दिला. मग काही लोक नाही, भास झाला. भास नाही, ते आतल्या कानानं ऐकलेला आवाज असतो. पुरावा काय? बायबल मधला पुरावा मी तुम्हाला देतो. शमूएला म्हणून देवाची वाणी शमूएलाच्या कानावरती आली, त्या एली याजकाच्या कानावरती का आली नाही? कारण शमूएलाच्या जो बाहेरचा शमूएल होता, त्यातल्या आतल्या शमूएलाला देवानं आवाज दिला होता, म्हणून बाहेरच्या एली याजकाला तो आवाज नाही ऐकायला आला. कधी कधी देव आतमध्ये तुमच्याशी बोलत असतो, ते बोलणं बाहेरच्या लोकांना समजत नसतं, पण देव तुमच्याकडे गूढ आणि रहस्य बोलत असतो. प्रियानो, ज्या दिवशी तुमच्यामध्ये तो विश्वास आतल्या माणसाचा आणि विश्वास तो आतल्या कानावरती प्रभूची वाणी पडती. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आत्ता जी वाणी तुम्ही ऐकत आहात ती तुमच्या बाहेरच्या कानावरती पडत आहे. अशी वाणी तुमच्या आतल्या कानावरती पडेल ना, आणि तुमचा आतला कान तो आवाज ग्रहण करेल, आणि तुम्ही विश्वासामध्ये मजबूत व्हाल. त्या दिवशी देवाची महान आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये यायला सुरुवात होते. बाहेरच्या कानाने ऐकून उपयोग नाही.
जो व्यक्ती बाहेरच्या कानानं ऐकतो तो पुन्हा पाप करण्यासाठी जातो. त्याची सवय पण बदलत नाही, त्याची जगण्याची पद्धत पण बदलत नाही, त्याची विचारसरणी पण बदलत नाही, त्याची कृती पण बदलत नाही, त्याच्या चालीरीती पण बदलत नाही, कोणत्याच गोष्टी बदलत नाही. तो आहे तसाच असतो प्रियानो. पण देवाला तुम्हाला बदलायचं तर देव आतून बदलायला सुरुवात करतो. आमेन. आणि आतून बदलायला सुरुवात करत असताना पहिल्यांदा आतल्या माणसाचा विश्वास तो मजबूत करतो प्रियानो. हालेलुया. आतल्या माणसाचा विश्वास मजबूत करतो. वाचा तो. पहिला आशीर्वाद, अंतःकरणपूर्वक भाव ठेवला तर काय होतं, वाचूया. हा, परमेश्वर माझे सामर्थ्य. हा, पहिले परमेश्वर माझं सामर्थ्य. 7वं वचन. परमेश्वर हा. माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. हं. त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेविला. मी जर आतून त्याच्यावरती भाव ठेवला, परत मी तुम्हाला सांगतो, बाहेरून भाव देव बिलकुल पाहत नाही, हालेलुया. बिलकुल बघत नाही. बाहेरून तुम्ही किती लगबगीने आलात चर्चमध्ये बस. आता बघा काही काही लोक लगबगीने येतात, चर्चमध्ये बसतात, उपदेशाच्या टायमाला झोपतात की. मग चर्चमध्ये तो बसलाय व्यक्ती, पण डुलकी तर लागली ना. मग दगडात आणि त्याच्यात काय फरक आहे? मग दगड स्वर्गात न्यायचीत काय? त्याला दगडाला स्वर्गात नेणार आहे? कसं काय शक्य आहे? ते कसं पॉसिबल आहे? म्हणून मी तुम्हाला ते सांगतो, आतला मनुष्य देवाचं वचन कसं ग्रहण करत आहे. आणि एकदा देवाचं वचन ग्रहण करण्याची आणि देवाविषयी त्याच्या भावना मजबूत व्हायला पाहिजे. देवाविषयीच्या भावना, विश्वास म्हणजे देवाविषयीची तुमची भावना मजबूत आहे. हालेलुया. कशी भावना मजबूत होती माहितीये का? तिथं म्हटल्याप्रमाणे शद्रक मेशक म्हणतात, या भट्टीतनं सोडवायला देव, पण सोडवलं नाही तरी चालेल, मी या मूर्तीला दंडवत. घालणार ही नाही. देवाविषयीची पक्की भावना. आता तुमचा बाहेरचा मनुष्य 2 शुक्रवार आले, प्रार्थना केली ना, लेकरू झालं. किती वर्ष लेकराची वाट पाहिली? हो, 10 वर्ष लेकरू नव्हतं. किती आठवडे चर्चला आले? 2 आठवडे. 10 वर्ष चर्चला न येता घालवले, आणि 2 शुक्रवार मध्ये लेकरू व्हायला पाहिजे. 35 वर्ष माझं वय आहे, माझं लग्न झालं नाही. 35 वर्ष चर्चला गेले नाही. 1 वर्ष चर्चला आले, लग्न झालं नाही. 1 वर्षात लग्न व्हायला पाहिजे. 35 वर्ष गपचूप बसलं, लग्न नाही झालं. काही नाही, हा फुसफुस काही केलं नाही. एवढा देवावरती जबरदस्ती गेलं की घडलं पाहिजे. नाही हो, देव आधी बघतोय. हालेलुया. तो देव तुमचा बाप आहे, तुमचा निर्माण करताय. आमेन. तो चेक करतो तुम्हाला. असं जर दिलं, मग आम्ही कसं गंडवलं देवाला, 2 आठवड्यात घेतलं आणि जायचं बंद केलं. लग्न झालं आणि चर्चला जायचं बंद केलं. असं आता कसा झोडपतो नवरा बघ. आता सासू कशी त्रास देते बघ. आता नवरा दारू पिऊन कसा गोंधळ घालतो बघ. आणि मग सगळं मला असे रोज 2 डझन कॉल येतात. मग मी काय सोडत नाही, झापतो, ऐकून घेतो. असं झालं का तुम्हाला सगळ्यांनी समजावून सांगितलं असेल, त्यास तुम्ही दुर्लक्ष केलं. आता माझ्याकडनं काय अजिबात नाही, भोगा कर्माची फळं. स्पष्ट बोलतो मी. काही लोक फोन कट करतात. कट करा, तुम्ही काय मला पैसे देता काय तुमचं ऐकायला? माझ्या मोबाईलवरून बोलता मला पण चार्जेस पडतात. फुकट तुमचं कोण ऐकणार आहे? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देव तुमची श्रद्धा पाहतो, हालेलुया. आतमधला तुमचा भाव तपासतो. वाचूया ते वचन. परमेश्वर माझे सामर्थ्य परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेविला. जेव्हा तुम्ही परमेश्वरावर आतून विश्वास ठेवता, हालेलुया. आतून तुमचा विश्वास आहे. आणि आतला विश्वास दाखवायचा कसा? तुमची परिस्थिती बदलली नाही तरी तुम्ही देवाच्या बाबतीत अढळ आहात. आमेन. हा तुमचा आतला विश्वास आहे. हालेलुया. हा तुमचा आतला विश्वास आहे. आता काही लोक याला एक सोपं उत्तर, पाळक साहेब पूर्वी येत होते चर्चला, आता घरी बसून घरचे लोक येऊ देत नाहीत चर्चला. मग एक काम करा ना, तुम्ही तिकडून माझ्यासाठी प्रार्थना करा.
मी तुमचा नोकर नाही इथून प्रार्थना करायला, किंवा माझं केक शॉप नाही तुम्हाला होम डिलिव्हरी द्यायला, किंवा माझं पिझ्झाचं पण दुकान नाही की मी कोणाला तरी स्कूटरवर पाठवील आणि तुमच्या घरामध्ये तो आशीर्वाद देईल. तुम्हाला इथंच यावं लागेल. का तर देव तुमची श्रद्धा तपासतो. हालेलुया. सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे नाही करणार. तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार आहे आमेन. आणि तो विश्वास तुम्हाला अंतःकरणपूर्वक ठेवावा लागणार आहे. हालेलुया. 100% देव तुमचं हृदय पारखतो आणि ज्यास तुमचा आतला विश्वास तो पाहतो तिथं असं लिहिलं, मी परमेश्वरापासून सहाय्य पाहतो. हालेलुया. मग तुमचा हक्क पडतो, आमेन. मग तुमचा अधिकार पडतो. कोणता अधिकार? परमेश्वरावरती भाव ठेवल्या कारणाने. वाचा ते वचन. परमेश्वर माझे सामर्थ्य परमेश्वर माझं सामर्थ्य व माझी ढाल आहे. माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतःकरण पूर्वक भाव ठेविला अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. आणि मी सहाय्य ऐका पावलो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आतल्या मनुष्यानं देवाची वाणी ऐकली पाहिजे. आणि जेवढ्या लोकांनी देवाची वाणी ऐकली आतल्या माणसाने, त्या सगळ्या लोकांना देवानं सहाय्य केले, सगळ्या. हालेलुया. आणि आज रात्री देव तुमचं सहाय्य करणार. कधी माहिती का? तुम्ही ज्यावेळेस देवाकडं आतल्या कानानं ऐकाल, आतला मनुष्य जागा होईल आणि आतला मनुष्य जागा झाल्यावर तो देवाकडं सहाय्य मागतो आणि देव आतल्या मनुष्याची वाणी ऐकतो. हालेलुया. इथून मी तुमच्यासाठी किती प्रार्थना केली, मी तुमच्यासाठी किती रदबदली केली, पण तुमचा आतला मनुष्यच ओरडत नाही. तुमचा आतला मनुष्यच देवाकडे वाणी आणि करत नाही, त्याची ओरड देवापर्यंत पोचत नाही. दे तुमचं कसं सहाय्य करणार आहे? आतनं तर आवाज गेला पाहिजे ना. आमेन. तुम्ही प्रार्थनेला पुढे येता, नंतर प्रार्थनेला पुढे आलो, पाळकाने माझ्या डोक्यावर हात ठेवला, मला नाही स्पर्श झाला. नाही, प्रार्थनेत त्याची अभिषेक नव्हता. प्रार्थनेत अभिषेक नव्हता, अभिषेक घेण्यासाठी तुझं अंतःकरण तयार नव्हतं. आणि शास्त्र सांगतं, दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र असतील तर मी तिथं आहे. आमेन. तो आहे आमच्यामध्ये. हालेलुया. आणि तो आहे म्हणजे काय, नुसतं येऊन जात नाही. तो भेट घेणारा नुसता कुठला तरी पाहुणा नाही, किंवा तुम्ही जसं चर्चला भेट द्यायला आला तसा देव या ठिकाणात भेट द्यायला आला नाही. तो येतो तर काहीतरी करून जातो, आमेन. काहीतरी करून जातो, कारण तो त्याचा स्वभाव आहे. हालेलुया. शास्त्र काय सांगतं? मी परमेश्वरावरती अंतःकरणपूर्वक भाव ठेवला म्हणजे आतल्या मनुष्यानं देवाची वाणी ऐकली. ज्यांचे मोबाईल चालू आहेत ते बंद करा. आपण पुष्कळ वेळा सांगितलं की मोबाईल चालू नाही पाहिजे, मोबाईल बंद ठेवा. देवाच्या घरात देवाचं वचन ऐकायचं. तुमचे मोबाईल एवढे महत्त्वाचे नाहीत. ज्यांचे मोबाईल चालू आहे काढा आणि बंद करून टाका, डिस्टर्ब नकोय बिलकुल. देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं, मी आतल्या मनुष्याची वाणी ऐकली आणि परमेश्वर त्यास माझी मदत करतो. कुठपर्यंत देव मदत करत नाही? तुमचा आतला मनुष्य देवाची वाणी ऐकत नाही. ऐका, अब्रामानं जिवंत देवाला पाहिलं नव्हतं. एक वाणी अब्रामाकडे आली आणि अब्रामाला म्हटले, अब्रामा तू आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश या सगळ्याला सोडून मी दाखवतो त्या देशामध्ये जा. अब्रामानं देव पण पाहिला नाही. कुठलं कनान देश तो पण त्याला माहित नाही, पण तो म्हटला त्या देशामध्ये दुधामधाचा प्रदेश आहे आणि मी तुला तिथं आशीर्वाद देणार आहे. तुला तुझे गणगोत सोडावं लागतील, नातेवाईक. किती कठीण आहे हो गणगोत सोडणं. जो देवच दिसला नाही आणि तो म्हणतो नातेवाईक सोड, आपला देश पण सोड. आमची गल्ली सोडायची बोंबाबोंब आहे नाही का? देश कधी सोडणार? नातेवाईक सोडायचं तर त्याहून मुश्किल. पण बायबल सांगतं, या आतल्या माणसानं ती वाणी ऐकली, विश्वास ठेवला, जो देव मला बोलतो तो नक्कीच कोणीतरी अद्भुत देव आहे, हा त्याच्या अंतःकरणातला विश्वास. परिणाम काय झाला? शास्त्र सांगतं, त्यानं आपला देश, आपले नातेवाईक, आपलं गणगोत सोडलं आणि पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं, जाता जाता देवाने वाटेमध्ये त्याला समृद्ध केला. वाटेमध्ये तो समृद्ध झाला. सोनं, रूप, उंट, गाढवं असं लिहिलं. कान देऊ नाही का? नुसतं तोच नाही, त्याच्या बरोबर चालणारा त्याचा पुतण्या पण समृद्ध झाला. हालेलुया.
कुठं आहात तुम्ही? देवाची वाणी ज्या दिवशी ऐकाल, अंतःकरणात विश्वास ठेवाल, नुसतं तुम्हीच नाही, तो म्हटला तू तुझे गणगोत सोड, पण जे गणगोत तुमच्या बरोबर येतील ते सुद्धा आशीर्वादित होतील. आमेन. त्यांचा विश्वास वाढेल जाता जाता. हालेलुया. लोटाचा विश्वास वाढला. मग लोट अब्रामवर शेवटपर्यंत नाही गेला. काही नातेवाईक वाटेत जातात, नको जायला चर्चला, तर बस झालं, सोडतील तुम्हाला. मग तुम्हाला परत नातेवाईकांकडनं जायचं. कुणावर जायचंय? देवाबरोबर चालायचं. का? कारण देवाची वाणी तुमच्या कानावरती आली. तो देवापासून सहाय्य पावला. आमेन. शमूएलानं देवाची वाणी ऐकली, आतून ती वाणी ऐकली, जी एली याजकाला ऐकायला आली नाही, पण शमूएलानं ती ऐकली. परिणाम काय झाला? तो सगळ्यात मोठा देवाचा याजक बनला. हालेलुया. ज्या दिवशी तुमचा विश्वास की देवच माझ्याशी बोलत आहे, हा अंतःकरणातला तुमचा भाव आहे. कान देऊ नाही का? मी इथून बोलत नाही, मुख माझं आहे, पण शब्द देवाचे आहेत. आमेन. शब्द देवाचे आहेत. बोलणारा कोणी व्यक्ती नाही, देव गाढवाच्या मुखातनं सुद्धा बोलतो. हालेलुया. गाढवाच्या मुखातनं बोलतो. ते मला काय कठीण आहे, तो कोणाकडनं पण बोलत असतो. मग तुम्ही म्हणता नाही, देवानं माझ्याशी प्रत्यक्ष बोललं पाहिजे. बोलत होता हो देव पूर्वी, एवढा देव बोलला तरी मानवानं दुर्लक्ष केलं. आता देव कसा परत डायरेक्ट तुमच्याशी बोलेल? बघतो कशा पद्धतीने बोलतो. सेवकाकडनं बोलतो. सेवकाकडनं नाही बोलता आलं, जसं आम्ही मागच्या वेळेस पाहिलं, वादळाकडनं तो बोलला. वादळ बोललं, येशूनी त्या वादळाला धमकावलं, वादळ शांत झालं. ते पण देवाचं बोलणं आहे. हालेलुया. वेगवेगळ्या पद्धतीने देव बोलतो. आता तो माझा विषय नाही. देव कसा बोलतो ते परत कधीतरी आपण ऐकू, पण देव बोलतो. देव बोलत असताना, त्याची वाणी आमच्या कानावरती पडत असताना, देवावरती भाव ठेवा. वर वर दिसणारा विश्वास ठेवू नका. देवावरती आतून भाव ठेवायचा. आमेन. आतून. वरवर दिसणारा नको आहे. आणि देवाला वरवरचं प्रेम मुळीच आवडत नाही. हालेलुया. तो काय म्हणतो माहितीये का? बोलावलेले पुष्कळ, तो काय सगळा गाळ जमा करत बसणार नाही. चिम्या आहे, सोम्या आहे, गोम्या आहे, बसून जा, बसून जा, बसून जा. आम्ही चर्चला लोक, अहो एकदा येऊन तर जा, येऊन तर जा. आम्ही येऊन तर जा म्हणतो, तो म्हणतो घेऊन जा. मला एवढी गर्दी नको आहे. म्हणून ज्यावेळेस गिदोनाला विजय द्यायचा होता ना, तो म्हटलं एवढे लोक नको आहेत, त्याच्यातले घरी पाठव. 22,000 गेले. तो म्हटलं अजून हे पण जास्त आहेत, फक्त 300 लोक ठेव. या 300 लोकांच्या द्वारेच मी तुला विजय देणार. ही देवाची निवड आहे. त्याला फक्त विश्वास ठेवणाऱ्या लोकांची गरज आहे. ऐका नीट, आज रात्री तुम्ही जर तो भाव देवावरती ठेवला, तर जसं देवानं अब्रामाला समृद्ध केलं, शमूएलाला याजक बनवलं, तसं देव आतून तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाही. मी सहाय्य पावलो. देवाला तुमचं सहाय्य करायचंय, 100% सहाय्य करायचंय. आणि तुम्हाला काय गरज आहे देवाला ठाऊक आहे. फक्त त्याची अपेक्षा काय? तो म्हणतो मला तू बाकीच्या गोष्टी देऊच नको ना. मी तुला कुठं बकरं मागितलं, मी तुला कुठं कोंबडी मागितली, मी कुठं तुला सोनं मागितलं, मी तुला कुठं चांदी मागितली. देवाला माहिती आहे. पहिले होतं बरं का बायबलमध्ये, बायबलमधनं चाललंय सगळं. कोंबड्याचं बली, बोकडाचा बली, बैलाचा बली, हा बायबलमधला बली. पण देवाला माहिती आहे हे लोक लय हुशार झालेत, बली देऊन बाजूला सरकतात आणि मग मला विसरतात. मग त्यांनी म्हटलं बली बंद, आता मीच माझ्या पोराचा बली एकदा देऊन टाकतो. त्यानं येशूला क्रुसावरती दिलं आणि त्यांनी म्हटलं आता मला तुमचा बली नको आहे, मग काय पाहिजे? आता मला तुम्हीच पाहिजे. हालेलुया. तुम्ही मला काय देणार? मी माझा एकुलता एक पुत्र. मग योहान 3:16 मध्ये देवानं जगावर एवढी प्रीती केली की आपला एकुलता एक पुत्र. त्यानंच दाखवली प्रीती. आता तुम्ही काय देणार आहे त्याला? हालेलुया. नद्या माझी, नाले माझी, झाडं माझी, झुडपं माझी, तुम्हाला दिलेली नोकरी माझी, तुमचा पगार पण माझाच आहे. हालेलुया. त्यांनी तुम्हाला आजारी पाडलं तर कसला पगार मिळवता तुम्ही? आणि त्या बॉसचं डोकं फिरवलं, सस्पेंड केलं, नोकरीवरून काढलं, काय खाणार आहे? पगार पण देवाचाच आहे, नोकरी पण देवाचीच आहे, सगळं देवाचंच आहे. मग देवाला काय आवश्यक आहे? तो म्हणतो तुझं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे, मला तुझ्या मंदिरात राहायचंय. मग देव काय करतो माहिती का? इथं चर्चमध्ये येतो आणि तो म्हणतो प्रीचिंग ऐका,
ऐकून मंदिर कसं साफ ठेवायचं हे प्रीचिंग मध्ये सांगतो आणि हालेलुया. जाताना तो म्हणतो हे मंदिर नाही तुम्ही मंदिर आहात. आमेन. मग तुमच्या बरोबर येतो तो घरी. हालेलुया. पूर्वी काय करतो ते दर्शन मंडपात बाहेर कोकरा कापायचं, मंडपामध्ये याजक घेऊन यायचा, दर्शन मंडपाच्या पडद्यावरती रक्त शिंपडायचं. वर्षभर ना याजक येत होता ना लोक येत नव्हते, सगळे आपापल्या घरी. देवानं सगळी सिस्टमच बदलली. तो म्हटला आता तिकडं शिंपडत बसू नका, 7 वेळा शिंपडायचा नियम मी पूर्ण करतो. येशू ख्रिस्ताने 7 उद्गार उद्गारले. तो म्हटला आता शेवटचं शिंपडणं झालं, आता शिंपडणं इथून पुढं नाही, ते मंदिरच मी पाडून टाकतो. तो म्हणतो आता हातानं बांधलेल्या मंदिरात नाही, मी तुझ्यामध्ये राहणार आहे, मी तुझ्यामध्ये राहणार आहे. हालेलुया. मग तो माझ्यामध्ये राहतो आणि माझा विश्वास एवढा आतमध्ये, मी सगळं जाऊ देतो पण देवाला जाऊ देत नाही. आमेन. हा माझा देवावरचा विश्वास आहे. हालेलुया. सगळं गेलं तरी चालेल, नातेवाईक गेले तरी चालतील, नोकरी गेली तरी चालतील, आरोग्य गेलं तरी चालेल. जसं युवाचं आरोग्य पण गेलं, सोडलं का देवा? नाही. मग देव तुमचं सहाय्य करतो. दुसरी गोष्ट वाचूया. हा, परमेश्वर माझे सामर्थ्य परमेश्वर माझे सामर्थ्य. व माझी ढाल आहे. परत एक दुआ आहे. त्याच्यावर हा. मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला हं. आणि मी सहाय पावलो. मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते. माझं हृदय, उल्हासते. पहिली गोष्ट तो माझं सहाय्य करतो. का सहाय्य करतो? मी देवावरती विश्वास ठेवला. आमेन. का देव सहाय्य करतो? बोला की हो. अंतःकरणपूर्वक भाव ठेविला. का देव सहाय्य करतो? बोला बोला. अंतःकरणपूर्वक भाव ठेविला. देव का तुमचं सहाय्य करणार? आतमध्ये विश्वास ठेवला. हालेलुया. दुसऱ्या भाषेत मी पाकिटात कसे पैसे ठेवता ना, 10 वेळा चेक करता, ढापले का कोणी, ढापले का कोणी, आणि एक नोट गेली तर सगळ्यावर डाऊट खाता नाही का? एकदा कधी विसरून जातो. तसं देवाला आतमध्ये ठेवल्यावर चेक करायला पाहिजे का नाही? हालेलुया. कोणी चोरला? ऐका, नोटेवरून सांगतो मी तुम्हाला. कोणती अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळं माझ्यातला देवावरचा विश्वास कमी झाला? अशी कोणती गोष्ट आहे? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल? कोण चोरतं? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे धोपे, बंदीशाळा, कोणती गोष्ट या गोष्टीनं माझ्यातला विश्वास चोरून टाकलेला आहे? कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळं माझी श्रद्धा निघून गेलेली आहे? कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळं माझा विश्वास प्रभूवरचा ढळून गेलेला आहे? तपासली पाहिजे ती. देव तुमचं सहाय्य का करत नाही? काय एवढ्या प्रार्थना करता पण देव उत्तर देत नाही? साहेब चेक केलं पाहिजे ना. कुणाला दोष देत बसता? देवाला दोष देता? देवानं नाही प्रार्थना ऐकली? स्वतःला चेक केलं का? माझ्या आतमधला विश्वास देवावरचा कोणत्या गोष्टीमुळे कमी झाला? दुसरी गोष्ट असं म्हटलं, ज्यास मी परमेश्वरावरती भाव ठेवतो तर परमेश्वर माझं अंतःकरण काय करतो? उल्हास. हा, परत वाचा. त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला भाव ठेवला आणि मी सहाय पावलो. सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हास. माझं हृदय म्हणजे माझं अंतःकरण. आता सगळं गडबड इथंच आहे बरं का. काय कोणी अपमान झालं की पहिलं डायलॉग, माझं मन लय दुखलं, आज माझं मन निराश आहे, आणि माझं देवावर मनापासून विश्वास आहे. मग आतमध्ये देव पण आहे आणि दुखतं पण, निराश पण होतं. काय आज माझं मन इतकं रागावलंय, राग बी येतो. चाचपलं पाहिजे नेमकं प्रॉब्लेम काय झालेला आहे. ज्या देवाविषयीचा तुमचा भरोसा, तुमचं अंतःकरण हा देवाला इतकं महत्वाचं स्थान देतं की त्या ठिकाणामध्ये असणारा देव, लक्षात घ्या, बायबल जर व्यवस्थित वाचलं आणि समजून घेतलं तर तुम्हाला समजेल तुमच्या जीवनाचा खरा आनंद तुम्हाला कसा मिळणार. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस असं म्हटलं, जगाला होणारा मोठा आनंद त्याची सुवार्ता घेऊन मी तुमच्याकडं आलेलो आहे. म्हणजे येशूच्या जन्माच्या वेळेस काय झालं? जगाला मोठा. आणि आता अंतःकरणामध्ये येशूविषयीचा विश्वास आहे. मग अंतःकरणामध्ये येशूविषयीचा विश्वास आहे म्हणजे येशू मधला जगातला सगळा मोठा आनंद तुमच्या आतमध्ये आहे. हालेलुया. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळतं का? तुम्हाला आनंद कधी जास्त होतो माहिती का? एक बेकार व्यक्ती आहे, नोकरी त्याला लागत नाही, हताश निराश होऊन इकडं तिकडं फिरतो,
पुष्कळ लोकांकडे जातो, वशिले लावतो, परीक्षा देतो, सगळीकडे अपयशी होतो आणि तो म्हणतो जीवनात यशस्वी झालो. आता तुमच्या आतमध्ये विश्वास आहे. काय विश्वास आहे? माझा देव, ज्या देवानं आकाशातली पाखरं निर्माण केली, तो त्यांना खायला देतो, माझी पण गरज भागवेल. मग तुम्ही कशाला निराश व्हाल? आता काय प्रॉब्लेम माहिती का? तुम्ही आतमध्ये तुम्हालाच ठेवलंय आणि तुम्ही तुमचे सगळं अनुभव पाहता. मी एवढ्या ठिकाणात इंटरव्ह्यू दिल्या, मी एवढ्या परीक्षा दिल्या, आता सगळं तो शैतान तुमच्याकडे घेऊन येतो आणि म्हणतो अरे तो जीवनात कधीच यशस्वी होणार नाही. पण आतमधला तो असणारा तुमचा विश्वास तुम्हाला काय सांगतो? दावीद म्हणतो त्यानं मला धुळीतनं काढून राजगादीवरती बसवलं. त्यास तुमचं अंतःकरण उल्हासित बनतं. तुम्हाला कळतं दाविदाचा देव माझा देव आहे आणि माझा देव मला ते देण्यासाठी समर्थ आहे. का तुमचं अंतःकरण दुःखित आहे? याचं कारणच तुमच्या आतमध्ये तुमच्यावर जास्त विश्वास आहे, तुमच्या उपलब्धतेवरती जास्त विश्वास आहे, तुमच्या बुद्धीवरती जास्त विश्वास आहे, तुमच्या बँक बॅलन्सवरती जास्त विश्वास आहे, तुमच्या लेकरांवरती जास्त विश्वास आहे, तुमच्या ज्ञानावरती तुमचा जास्त विश्वास आहे. पण माझा विश्वास माझ्या देवावरती असणं गरजेचं आहे आणि तो आतमध्ये असला पाहिजे. आमेन. म्हणून शास्त्र काय सांगतं? ज्यास आतल्या गोष्टी देव बोलतो ना, त्यास तो म्हणतो आज अंतःकरणातनं तू माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळं आतमध्ये जी निराशा आहे, आतमध्ये जे दुःख आहे, आतमध्ये जे डिप्रेशन आहे, या सगळ्याला मी बाहेर काढील. आणि काय म्हटलंय? त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. हा, माझे हृदय उल्हासते. माझे हृदय उल्हासते. पहा, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? माणसाकडे ज्याच्याकडे पैसा आहे, शिक्षण आहे, नोकरी आहे. आता तुम्ही माझ्या जागेवर नाही त्यामुळे तुम्हाला काहीच कल्पना नाही. माझ्याकडे दिवसभरात एक 300-350 कॉल येतात. त्याच्यामध्ये नोकरी असणारे लोक आहेत, बिझनेस असणारे लोक आहेत, लेकरं असणारे लोक आहेत, लेकरं नसणारे लोक आहेत, लग्न केलेले लोक आहेत, लग्न न झालेले लोक आहेत. एक पत्नी आहे, पत्नी गेली, नवरा गेला, सासूने घराबाहेर काढलं, सून सोडून गेली. सगळे तेच प्रश्न. आणि ते कमी झाले की मांजर आजारी पडली, बकरी मेली, कुत्रं आजारी पडलं, त्याला उलट्या व्हायला लागल्यात. ते कमी पडलं की मग म्हणतात शेजारचं कुत्रं येऊन आमच्या कुत्र्याला चावतं. ते केस पोलिसात पण जात नाही, माझ्याकडे येतात. म्हणजे सगळे प्रश्न, सगळं असून सुद्धा आतमध्ये कुठं तरी एक दुःख आहे. सगळं त्यांच्याकडे लेकरं नाही, ते म्हणतात आम्हाला लेकरं नाही म्हणून दुःख आहे. आणि ज्यांच्याकडे लेकरं आहे ती लेकरं आहे म्हणून दुःख. पोरगा दारू पिऊन अंगावर येतो मारायला. मग मी म्हणतो ज्यांना लेकरं नाहीत ना, यांना त्यांची भेट घालून द्यायला पाहिजे. मग ते नाही, बरं झालं तुला एकच आहे पण एवढं आडदांड आहे, नवऱ्याला मला दोघाला बी मारत. गरीब आहे, अहो घरात खायला अन्न नाही, कर्ज आहे का? कर्ज नाही, पण फार कठीण परिस्थिती चालली. आता ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, तुम्हाला माहिती का, 200 कोटी 300 कोटी सांगायला ते आकडे सांगतात. मी असं वाटतं की 100-200 रुपयाचं ऐकतो काय, पण 200 कोटी 500 कोटी, आणि ते पण माझ्याशी बोलतात. आणि ज्यांच्याकडे बिचाऱ्यांचं 2000 रुपये महिना पगार आहे ते पण माझ्याशी. आणि मग 2000 पगारवाले म्हणतात बाळक साहेब पगार वाढला पाहिजे, चल 400 कोटीवाल्याची गाडी घेऊन देतो. मग त्याला विचारलं तो काय, नाही बिझनेसमध्ये खूप लोकांनी फसवलंय. तुमचे कितीला फसवलं? 150 रुपये, यांना 150 कोटीला. तुमचं कुठं 150 रुपये, यांचे 150 कोटी. प्रॉब्लेम सगळ्याला सेम आहेत. याचं कारण एक, हा आनंद फक्त देव आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हालेलुया. समस्या 150 रुपयाची किंवा 150 कोटीची नाही आहे. सगळ्यात मोठी समस्या तुमच्या मध्ये देव आहे का, हालेलुया. देवाविषयीचा तुमचा भरोसा काय. कोराचे पुत्र वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास्तव पृथ्वी उलती पालती झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. आमेन. का देवाला धरलंय त्यांनी, देवाविषयीचा भरोसा पक्का आहे. म्हणून आतमध्ये जर देवाविषयीचा भाव असेल तर तुमचं अंतःकरण आणि उल्हासित बनेल आणि तुमचं अंतःकरण आनंदी बनेल. म्हणून लक्षात ठेवा, हालेलुया.
सगळ्यात ताकदवान व्यक्ती तो आहे ज्याच्या आतील माणूस त्याला सांगत असतो आतमध्ये देव आहे. हालेलुया. जगात सगळ्यात ताकदवान व्यक्तित्व बरं का. तुमच्या आतून आवाज आला पाहिजे, घाबरू नको, देव आहे तुझ्या बरोबर. आमेन. तो आवाजच येत नाही हो, सगळे आवाज कानावरती येतात, पण देव आतमध्ये जो आमच्याशी बोलत असतो, तो आमच्या हृदयाशी हितगुज करत असतो, त्यास तो आवाज ज्यावेळेस येईल ना, मी स्वतः पाहिलेत कित्येक लोकांच्या सस्पेन्शनच्या ऑर्डर हातामध्ये त्यांनी मला फोटोवरती व्हॉट्सअपवरती पाठवून दिल्या. सस्पेंड झालोय, काय अपेक्षा आहे तुमची? असं होईल का सस्पेंडच्या ऐवजी मला प्रमोशन मिळेल? तुझा विश्वास असेल 100% तिकडे. आणि तसं घडलं 1 महिन्याच्या आतमध्ये. हालेलुया. 1 महिन्यात ते तसं घडलं. हे देव करू शकतो प्रिया, आमेन. हे देव करू शकतो, पण आतमध्ये तो असला पाहिजे. हालेलुया. सगळ्यात मोठी समस्या काय? सगळे आवाज आमच्या कानावरती येतात, पण आतला आवाज जो बाहेर पडायला पाहिजे तो देवाविषयीचा आवाज आमच्याकडे कधीच आणि नसतो. 8व्या वचनाकडे आपण जाऊया. परमेश्वर पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, जर आमचा अंतःकरणपूर्वक देवावरती भाव असेल आम्ही सहाय्य पावतो. दुसरी गोष्ट हृदयामध्ये आनंद असतो. तिसरी गोष्ट परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे. हा, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे. तिसरी गोष्ट परमेश्वर आपल्या लोकांची ताकद किंवा सामर्थ्य बनतो. ऐका नीट, पैसा तुमची ताकद नाही, आरोग्य तुमची ताकद नाही. जगात लोक असं म्हणतात हेल्थ इज वेल्थ. ताकद काय आमची? आमचं आरोग्य हे आमची ताकद आहे, हे आमचं सामर्थ्य आहे. मागच्या आठवड्यामध्ये एक सिरियल मध्ये काम करणारा, आता त्याचं नाव मला नाही आठवत, पण 40-42 वर्षाचा काहीतरी तो तरुण होता आणि त्या सिरियल मध्ये इतकं नाव कमवलं, हेल्दी. मग त्याच्याबरोबरचं त्या व्यक्तीनं, जो दुसरा त्याच्याबरोबर काम करणारा होता सहकारी, त्याची यूट्यूबला मी मुलाखत पाहिली आणि त्याच्यात त्याने सांगितलं की फिटनेस एवढं त्याच्याकडे होतं, जवळजवळ 4-4.5 तास वर्कआउट तो करायचा आहे. आणि मग त्यानं जाऊन येऊन त्याला सांगितलं की पहा, मी आज फुल बॉडी चेकअप केलं आणि बॉडी चेकअप केल्यावर मला काही सुद्धा निघालं नाही, सगळं काही माझं शरीर नॉर्मल होतं आणि एवढा खुश, एवढा आनंदी होता. थोडं फक्त माझं बीपी थोडंसं लो असतंय आणि त्यामुळंच थोडीशी अडचण आहे. मग त्याच्या तो सहकारी त्याला म्हटला, तुझं बीपी जर लो असेल तर तुला एवढी काय अडचण नाही, पण तरी पण स्वतःची काळजी घे, जास्त वर्कआउट करू नकोस. एकदम चांगली पिळदार बॉडी बिडी त्याची ती पाहिली आणि मग क्रिकेट खेळायला लागला आणि खेळता खेळता तो खाली वाकला बॉल उचलायला आणि तेवढ्यात त्याच्या नाकातनं रक्त पडायला लागलं, तोंडातनं रक्त पडायला लागलं. तो जमिनीवरती पडला. त्याला उचललं सहकार्याने, हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो मेला. का तर त्याचं ब्रेन हॅमरेज झालं. तरुण, चांगली एक्झरसाईज करणारा, पण एका क्षणात तो मरून गेला आणि सगळ्यांनी डोक्याला हात लावला. कसं काय मरू शकला? ॲक्टर्स मरत आहेत, चांगले चांगले पैशावाले लोक मरत आहेत. ना पैसा तुमची ताकद आहे, ना तुमचं सौंदर्य, ना तुमची बॉडी तुमची ताकद आहे, पण आतमध्ये जर देव असेल तर देवच तुमची ताकद आहे. तोच तुमचा बचाव करणार आहे, देवच तुमचा बचाव करणार आहे. ज्याच्यामध्ये देव आहे, काय देवाचा विवचन सांगतं, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. देव तुमच्या बरोबर असणं गरजेचं आहे. मग कोण आणि कधी ते तुम्हाला खात्री पटणार आहे? ज्या दिवशी आतला आवाज ऐकायला येईल. हालेलुया. आतमध्ये सांगितलं जातं काय? परमेश्वर तुझी ताकद आहे. आमेन. लक्षात घ्या, कितीही पैसे खर्च केले तरी सुद्धा तुम्ही नाकपुड्यातला एक श्वास सुद्धा विकत घेऊ शकत नाही. डॉक्टर जे व्हेंटिलेटर लावून ठेवतात ना गेलेल्या माणसाला, महिनाभर तसंच काढतात, 20-30 लाख रुपये बिल काढतात आणि ते म्हणतात होता शुद्ध. काढून बघितलं की कळतं तो गेलेला असतो. आणि आमची भाबडी अशी असते. देवानं दिलेलं आरोग्य हे सगळ्यात भारी आरोग्य असतं प्रिया, आणि त्याच्यावरच आम्हाला जगता आलं पाहिजे. आमेन. जास्त बुद्धीच्या, ज्ञानाच्या, ताकदीच्या, पैशाच्या, प्रतिष्ठेच्या
नोकरीच्या उड्या मारू नका. एवढा मोठा राजा मीपणानं भरून गेला आणि त्या नबुकदनेस्तर राजाला सुद्धा राजनामध्ये देवानं गवत खायला लावलं. 7 वर्ष बैलासारखं त्यानं गवत खाल्लं. का तर देवानं दाखवून दिलं, तुझं राजपद, तुझी ताकद नाही, याच्यापेक्षा एक मोठा आहे, तो मी गादीवरती बसलेला आहे आणि तिथून जगातल्या सगळ्या सत्ता मी चालवतो. कोणी सुद्धा देवासमोर टिकाव धरू शकत नाही. म्हणून आतल्या माणसाचा आवाज ऐका, अंतःकरणातनं आवाज ऐका, अंतःकरणातनं देवावर विश्वास ठेवा आणि मग परमेश्वर तुमची ताकद बनतो. ऐका, शौल हा देवाच्या मर्जीतला, देवाची पसंती होता. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी राजा मागितला ना, त्यास देव म्हटला की या इस्रायलमध्ये सगळ्यात उंच आणि धिप्पाड असणारा व्यक्ती शौल आहे आणि मी त्याला राजा बनवून मोकळं केलेलं आहे. जा तुम्ही त्याला राजा म्हणून स्वीकारा. आणि मग आम्ही पाहतो शमूएल गेला, शौलाच्या डोक्यावरती राजाभिषेक केला, त्याला राजा म्हणून निवडलं. ऐका बरं का, परमेश्वर माझं सामर्थ्य बनतो हे मी तुम्हाला सांगतो, आतून आवाज आला पाहिजे, आतमधला भरोसा असला पाहिजे. आता शौल, त्याला देवानं अभिषेक केला तर शौलाला एक नवीन एनर्जी मिळाली आणि मग तो निघाला युद्ध करत, युद्ध जिंकत खूप युद्ध त्यांनी जिंकली. आता एक दिवशी गल्ल्यात नामक एक व्यक्ती उभा राहिला आणि गल्ल्यातानं चॅलेंज केलं. गल्ल्यातानं सांगितलं की तुमच्यातल्या कोणीतरी एकाने यायचं, माझ्यावर युद्ध करायचं आणि मग मी तुमचं अंकित होईल, आम्ही सगळे बलिष्ठी तुमचे अंकित होऊ, असं त्यांनी सांगितलं. आणि पाहता पाहता सगळे घाबरले. दावीद तिकडे जातो आणि तो म्हणतो, परमेश्वराच्या नावाने मी तुझ्यावरती चाल करून जातो. आणि त्यांनी गल्ल्याताला मारलं. कुठल्या बलावरती, कोणती ताकद होती? त्याचं नावच होतं, मी परमेश्वराच्या नावानं चाल करून जातो. आतला आवाज होता तो, बाहेरचा नव्हता. हा तर कमी उंचीचा आहे, यानं तर युद्ध केलेलीच नाही, याच्याकडे युद्धाचा अनुभव आहे. हा उंचापुरा आहे, सगळ्यामध्ये मोठा आहे. मग यानं का शरणागती पत्करली? तो पण यहुदी आहे, हा पण यहुदी आहे. त्याला पण देवानं निवडलं, याला पण देवानं निवडलं. प्रॉब्लेम काय? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जरी तुमची निवड देवानं केली असेल पण आतला आवाज निवडीला सार्थ नसेल, आतमधला भरोसा आहे. तुम्ही बिलीवर्स आहे, तुम्ही विश्वासणारे. देवाने तुम्हाला तारण दिलंय, बाप्तिस्मा झालाय, बिलीवर्स म्हणून जीवन जगतात. पण आतून आवाज येतो का? आतून आवाज यायला पाहिजे. गल्ल्यात मोठा नाही, माझा देव मोठा आहे. आतला माणूस छोट्या छोट्या गोष्टीला घाबरतो, त्यास परमेश्वर तुमचं सामर्थ्य बनत नाही. ऐका, तुमची खरी ताकद काय माहिती का? तुमचा आतला देवावरचा भरोसा. मग कितीही गल्ल्यातासारखा मोठा व्यक्ती असला, मोठा प्रश्न असला, तरी त्या प्रश्नासमोर तुम्ही हारत नाही. का? कारण आतून देव तुमचं सहाय्य करत असतो. तिसरी शेवटची गोष्ट वाचूया, 9वं वचन. तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, आपल्या वतनाला आशीर्वाद दे. शेवटची गोष्ट वाचू, त्याचा प्रतिपाळ कर. तू वाचा ते वचन. तू आपल्या लोकास तार, लोक असतात, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर. कुणाचा प्रतिपाळ कर? वाचा परत. तू आपल्या लोकास तार, हा, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर. आता चौथा जो महत्वाचा आशीर्वाद या ठिकाणामध्ये असं म्हटलं की परमेश्वर ज्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेवला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शरीरानं भाव नको आहे. शरीराने तुम्ही सगळेच बसलेले आहात, मग सगळेच आशीर्वादित व्हायला पाहिजेत, सगळ्याला लेकरं व्हायला पाहिजेत, सगळ्यांचे लग्न व्हायला पाहिजेत, सगळ्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, सगळ्यांचे लेकरं सुधारले पाहिजेत, सगळ्यांचे नवरे सुधारले पाहिजेत. सुधारतेत कुठं? सगळे तर प्रार्थना करतात. परत मी तुम्हाला, अहो प्रार्थना प्रार्थना हे म्हणू नका. पोपटाला शिकवल्यावर पोपट पण प्रार्थना करतो नाही का? पोपटाला शिकवा की हालेलुया, तो तिथे नव्हता हालेलुया, प्रेज लॉर्ड. शिव्या शिकवा, शिव्या बी देतो तो. ज्याच्या घरात राहील तसला पोपट बोलतो.
तसं जिथं तुम्ही राहाल तिथं तर पोपटासारखेच बोलणार आहे. ठीक आहे, तुमचा भाव नाहीये, तुमचा विश्वास नाहीये, तो हा विश्वास तुमच्या अंतःकरणातला भावच वेगळा आहे. आणि तुमच्या अंतःकरणातला भाव तुमची परिस्थिती बदलतो. आमेन. तुमची परिस्थिती 100% बदलणार. हालेलुया. 100%. आमेन. विश्वास ठेव राजश्री, मनामध्ये पक्का विश्वास ठेव. तुझ्या बापाच्या जागी तुला काम लागणार. आमेन. आता तू इकडे तिकडे बघायचं नाही. देवानं दिलंय, कुठून काय कोण काय म्हटलं अमकं झालं. मी तर म्हणतो आता परत तुझं नाव पण इथं प्रार्थनेला येऊ देऊ नकोस. याचं आम्ही सारखं सारखं नाव पाठवतो. आम्ही म्हणतो आमचं अजून विश्वास देवाला. आता थँक्स गिव्हिंग, प्रभू दिलंय, हालेलुया. दिलंय, तुझे आभार मानतो. थँक यू. हा विश्वास असतो बरं का. दिलंय. हालेलुया. ज्याला विश्वास नसतो सारखा तपासत बसतो, दिलंय का नाही, दिलंय का नाही. बटाट्याची गोष्ट सांगू तुम्हाला जाता जाता. एकानं बटाटा शेतामध्ये लावला आणि त्याला माहित नव्हतं बटाटा शेंगासारखा येतो का बटाट्याच्या झाडाला कैऱ्यासारखं ते बटाटे येतात. मग त्याने ते बटाट्याचं रोपटं बटाटा शेतामध्ये लावला, जमिनीमध्ये पुरला, पाणी घालायला जात होता. आणि मग ते बाहेर आलं. बाहेर आल्यावर त्याला वाटलं की आता बटाटा यायला सुरुवात झाली, पण त्याचं मन कुठं राहत आहे. तो काय करायचा, रोज थोडासा हात आतल्या बाजूला खोदायचा आणि बटाट्याला हात लावून बघायचा, आला का, आला का. इकडं रोप वाढायला लागलं, पण त्याचं मन राहू ना, मी लावलेला बटाटा किती मोठा झालेला आहे. खरा शेतकरी असतो तो लावतो, पाणी सोडतो. डुप्लिकेट रोज चेक करायला जातात नाही का. आणि मग त्यानं काय केलं, तो बटाटा चेक करता 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 बटाटाच उपटून काढला आणि बटाट्याचं केलेली सगळी मेहनत वाया गेली. आमचंही तसंच आहे. विश्वास ठेवलाय पण रोज चेक करायचा आहे. देतो का देव, देतो का देव, देतो का देव, देतो का देव. म्हणून जे आता विषय पण प्रार्थनेचे असतील ना, एकदा प्रार्थना केल्यावर दुसऱ्यांदा यूज देऊ नका. आमेन म्हणा. आमेन. त्याच्यावर काय प्रार्थना करायची. माझा देव काय बहिरा आहे काय, त्याला कान नाहीत, त्याला कान आहेत. प्रॉब्लेम आमच्यामध्ये आहे, आम्हाला डाऊट आहे. पण माझा देव डाऊट असल्यावर प्रार्थना ऐकत नाही. आम्ही 100% त्याच्यावर डिपेंड असलं पाहिजे. म्हणून तर तो येशू कुष्ठरोगी आल्यावर त्यांना म्हटला, जा, मी तुमच्यासाठी प्रार्थना केली, बरे व्हाल. जाता जाता आणि मग याजकाला दाखवा. तिथंच नाही बरे झाले, ते निघाले आणि वाटेत गेल्यावर त्यांना कळलं ते बरे झालेले आहेत. हालेलुया. लक्षात घ्या, येशूनं तिथंच बरं करायला पाहिजे होतं, पण तिथं नाही केलं. तो म्हणला, जात राहा, जात राहा, बरे होत राहाल, बरे होत राहाल. तो काही चेक करत बसला नाही, जा रे ते बरे झाले का, कुठं वाटेत जाऊन पडले चक्कर येऊन. तो म्हटला, बरे, आता मी प्रार्थना केली, ते बरे झालेले. लक्षात ठेवा, 100% देवावरती विश्वास ठेवा. आमेन. देव तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. हालेलुया. आता त्याचा परिणाम काय माहिती का, जे तुमचं वतन देवावरती भरोसा असेल तर, जे तुमचं वतन, मग तुमची नोकरी असेल, तुमची लेकरं असतील, तुमची शेतीवाडी असेल, शास्त्र सांगतं मनपूर्वक भाव ठेवल्यानं या सगळ्याला तो आशीर्वाद देतो. आमेन. जे तुमचं वतन आहे, तुमचे लेकरं, तुमचं वतन तुमची लेकरं आहेत, तुमची नोकरी तुमचं वतन आहे, तुमची शेतीबाडी तुमचं वतन आहे. मग परिणाम काय, तुमचा देवावरचा भरोसा आहे. वाचा वचन, एंड करूया 9 वचन. तू आपल्या लोकास तार, तू आपल्या लोकास्तार, आपल्या वतनाला आपल्या वतनाला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर त्याचा प्रतिपाळ कर. म्हणून तुम्हाला वाचायला लावलं. कोणाचा प्रतिपाळ, जे तुमचं वतन आहे, आमेन. तुमची संतती तुमचं वतन आहे. हालेलुया. मग देव, आता मी देवा तुझ्यावरती भाव ठेवलाय, मग आता माझी लेकरं काय पुढं होणार आहेत त्याची चिंता तुम्हाला कशाला. हालेलुया. तुमच्या लेकरा बरीच नाही, पोराचं डोकं चालत नाही, त्याचं काय होईल माहित नाही. तू कशाला काळजी करते, तू कशाला काळजी करतो. तुझा देवावरती विश्वास आहे ना, तुझा देवावरती विश्वास आहे ना. मग ज्या देवानं तुला काही नसताना काहीतरी केलं, हालेलुया.
येते का लक्षात? तुम्ही पूर्वी काहीच नव्हता, मी पूर्वी काहीच नव्हतो, मग मला बनवलं कुणी? मग तुझा देवावरती विश्वास आहे, आता तो विश्वास तू तुझ्या संततीला शिकवला, मग तुझा देव तुझ्यापेक्षा भारी तुझ्या लेकरांचं करणार आहे, तुझ्यापेक्षा भारी तुझ्या कुटुंबाचं करणार आहे. हालेलुया. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आतमध्ये देवाविषयीचा भरोसा पक्का ठेवा. आमेन. ज्या दिवशी देवाविषयीचा भरोसा तुमचा पक्का होईल, त्यास परमेश्वर त्या वचनातले सगळे आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन. आपल्या जागेवरती उभं राहूया, आतमध्ये विश्वास ठेवूया. आतमध्ये ज्याला प्रार्थनेची गरज आहे त्यानं पुढे यायचंय. माझ्या डावीकडं नवीन लोक असतील, जुने लोक